राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे। सलामी दो। प्रजासत्ताक दिनाचा वंदे वंदे भारत माता की जय, भारत माता की जय। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। जान भी देंगे है वतन तेरे
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती हो बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्मों का पग पग बसता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ओ गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या? मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे। हे मेरी ज़मीं महबूब, मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के? तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ मोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। पर यहाँ उपस्थित सभी सम्मानीय श्रोतागणों, मैं आपसे पूछना चाहता हूँ कि क्या हम सच्ची में अपने इस गणतंत्र का मान रखते हैं? हम हर दिन अपने चारों तरफ ऐसी कई घटनाओं को देखते हैं जो हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए, हमारे संविधान के लिए बहुत ही हानिकारक है, पर हम इन्हें चुपचाप घटित होने देते हैं। सुभाष चंद्र बोस जी ने कहा था, पाप सहना ये पाप करने से भी बड़ा पाप है, पाप सहना ये पाप करने से भी बड़ा पाप है, पर हम हर दिन आए दिन ये पाप सहते रहते हैं। आपके सामने मुद्दों को उठाने का कारण यह है कि अगर हम अपने आप को एक संविधान के अधीन मानते हैं, हमारे देश को संवैधानिक देश मानते हैं, तो इसका पालन करना, इसका रक्षण करना यह हमारा कर्तव्य है, यह हमारा फर्ज है। हमारे स्वतंत्र भारत को स्वतंत्रता का असली मूल्य हमारे संविधान से मिला, जिसने हमें एकता, समानता, स्वतंत्रता और सामाजिक मूल्यों का समझाया। हमें हर वक्त इसका भास होना चाहिए कि आज हम जो भी है, जहां भी है, जैसे भी है, सब हमारे वीरों की दान है और उनके बलिदान के वजह से है। तो उनके बलिदान का मान रखना यह हमारा कर्तव्य है। 26 जनवरी को पहली बार स्वतंत्र भारत का सपना देखा गया था। सन 1930 में इंडियन नेशनल कांग्रेस ने पूर्ण स्वराज की मांग की थी, जिसके चलते हमें आजादी मिली और इसी तारीख को गणतंत्र दिवस के रूप में आगे जाके मनाया गया। हमारे देश हमारा है और ये हमारा कर्तव्य है कि इसकी ओर आने वाली हर खतरे का सामना हम करें। खतरा हमेशा बाहर से नहीं होता, कभी कभी आंतरिक खतरे भी होते हैं। समाज में चल रहे विकृत मानसिकता, रूढ़ियां और कई असामाजिक घटनाएं हमारे देश के लिए, हमारे संविधान के लिए, हमारे लिए खतरा है और इन्हें रोकना यह हमारा फर्ज है। हमारा समाज हमसे है और इसके आधार हम हैं। अगर हमने यह निश्चय लिया कि हम अपने समाज को एक अच्छा समाज बनाएंगे, इसका रक्षण करेंगे, तो एक दिन ऐसा आएगा कि हम सफलता के शिखर पर होंगे। मैं आज आप सभी को आह्वान करता हूं कि आज से हम सब यह प्रण लें कि हम अपने देश को आजादी में सदैव कायम रखेंगे, समाज में सकारात्मक ऊर्जा फैलाएंगे और संविधान के मूल्यों को समझेंगे और उनका पालन करेंगे। और सबसे पहले हम एक भारतीय होने का यह धर्म पालन करेंगे। हर तरफ देखो लग रहा जय हिंद का नारा है,
हर तरफ देखो लग रहा जय हिंद का नारा है, लिए तिरंगा हाथ में देश झूम रहा आज सारा है। आओ आओ कि आया राष्ट्र पर्व गणतंत्र हमारा है, नमन माँ भारती तुझे, नमन माँ भारती तुझे, दिया राष्ट्र हमें सबसे प्यारा है। जय हिंद, धन्यवाद। कंकण करी बांधियते जन सेवे जीवन निधले कंकण करी बांधियते जन सेवे
राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्धमरायाला हो मी सिद्धमरायाला हो बलसागर भारत हो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन तिमिर घोर संहारीन तिमिर घोर संहारीन या बंधु सहायाला हो बलसागर भारत हो हातात हात घेऊन हातात हात घेऊन ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो या कार्य करायाला हो बलसागर भारत हो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो ही माय निज पदाला हो बलसागर भारत हो या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ जीवन ना तरी व्यर्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो तो सोन्याचा दिन येवो बलसागर भारत हो
बोली राहो। हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बागबान साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बने हैं दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खींच तो अपने मुंह से जमीन पर लगी, इस तरफ आने पाए न रावण कोई। तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे, छून पाए न सीता का दामन कोई। राम भी तुम्हें लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। थैंक यू। राष्ट्रदेवतांचे
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे आजन्म सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हरेश सैन्य प्याला गीताख्य अमृताचे आजन्म सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा प्रजासत्ताकाच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय हक्क मिळवून देणारे जे काही स्वातंत्र्यवीर होते, देशभक्त होते, यांनाही प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त आपल्या शाळेची एक छान परंपरा आहे. या परंपरेला अनुसरूनच ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम किंवा ध्वजारोहणाचा मान जो आहे हा एक जे शिक्षक म्हणून किंवा पर्यवेक्षक म्हणून किंवा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केला जातो. तो मान जो आहे तो शाळेचे प्राचार्य श्री दरेकर सर यांनी घडवून आणला गेला आणि तो मान मिळाल्याबद्दल मी प्रथमतः दरेकर सरांचे किंवा प्राचार्यांचे आभार मानतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एक छानसा अशा तऱ्हेने देशभक्तीचा किंवा स्वातंत्र्याचा एक संगीतमय अशा तऱ्हेचा एक माहोल तयार झाला गेला. खूप बरं वाटलं गेलं. पण त्या संगीतमय माहोलामधून अशा तऱ्हेने थोडं परत भाषण करणे थोडंसं वेगळं वाटतं आणि चांगल्या माहोलमधून थोडंसं वेगळे वैचारिक खुराक मिळावा याकडे अशा तऱ्हेने थोडासा मी विचार करत असताना थोडा विचार केला की नेमकं आता काय बोलायचं. छान छान अशा तऱ्हेने देशभक्तीपर गाणे होत आहेत. सगळेच अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि मग अशा तऱ्हेने माझ्यासारख्याला थोडेसे विचार मांडण्यासाठी उभं केल्यानंतर काय बोलायचं हाही माझ्या पुढे असणारा प्रश्न आहे. परंतु लक्षात घ्या की ज्यांचे आपण देशभक्तीपर गीतं म्हणतो किंवा ज्यांचं आपण आवर्जून नाव घेतो त्या लोकांनी देशासाठी केलेला त्याग जो आहे हा त्याग सुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा तऱ्हेने या देशाला स्वराज्यातून सुराज्यामध्ये नेण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे तो इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. माझ्या पुढे प्रश्न आहे, लक्षात घ्या की हा विषय फार मोठा आहे आणि या फार मोठ्या विषयामधील नेमकं काय सांगायचं हाही माझ्या पुढे असणारा प्रश्न आहे. आपण नेहमी म्हणतो आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. इतिहासच माहिती नसेल तर अशा तऱ्हेने आपण कुणासाठी काय केलेलं आहे आपल्याला कसं कळणार आहे. आणि ज्याला इतिहास माहिती आहे तोच पुढे काहीतरी करू शकतो ही सांगणारी आपली संस्कृती आहे. तर थोडा इतिहासामध्ये डोकावत असताना थोडंसं मला हे सांगावंच वाटतं. 26 जानेवारी 1950 पासून
आपणच तयार केलेले आपलं संविधान जे आहे किंवा राज्यघटना जी आहे तिची अंमलबजावणी जी आहे ते 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली गेली. आज 71-72 वर्ष होत आहेत. आज जे आपण अशा तऱ्हेने स्वातंत्र्याची फळं जी आहे किंवा जो आपला देश सुजलाम सुफलाम झालेला आहे, विकासाची फळे खातो आहोत, या पाठीमागे ज्यांनी त्याग केलेल्या त्या त्यागाचा इतिहास तुमच्या समोर मांडावा असं मला वाटतं. बरेच वेळा लक्षात घ्या, आपल्याला ती परिस्थिती माहिती नसते. ती परिस्थिती सुद्धा आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. थोडं मी इतिहासामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करणार आहे. इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. इतिहास नेमका लक्षात घ्या कोणता मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जी आपली राज्यघटना आहे किंवा संविधान जे आहे, ही राज्यघटनेची निर्मिती जी आहे किंवा त्या निर्मितीची पार्श्वभूमी जी आहे ती बरेच वेळा आपल्याला माहीत नसते किंवा ती आपल्याला अभ्यासात आलेली नसते. पहा, लक्षात घ्या, हा जो इतिहास जो आहे मी वाचत असताना लक्षात आलं गेलं, हा इतिहास इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी या तिन्ही वर्गामध्ये हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा तऱ्हेने 2 वर्ष शाळा झाली गेली नाही, विद्यार्थी झाले गेले नाहीत आणि ते विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी अभ्यासाला मुकणार आहेत. बरेच वेळा हा इतिहास सुद्धा आपल्या स्मरणातून गेलेला असतो, आपल्याला माहीत नसतं. परंतु माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण संविधान निर्मिती ही काही अचानक झालेली नाही. काल संविधान निर्मितीची काल बैठक झाली आणि आज संविधान तयार झालं गेलं असं नाही. लक्षात घ्या, ही संविधान निर्मिती होण्यापाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती आपल्या समोर असणे किंवा आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी लोटलेला आहे, मग निश्चितच त्याचा इतिहास त्याची पार्श्वभूमी कशी असेल हे आपल्याला लक्षात आली गेली पाहिजे. फारसा मी इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. 1946, 47 आणि 48, 49 म्हणजे 46 ते 50 या दरम्यानचा आपला असणारा भारत कशा तऱ्हेचा होता आणि त्यातून संविधान निर्मिती कशी झाली गेली हा थोडक्यात मी अशा तऱ्हेचा प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त वेळ मी घेणार नाही. लक्षात घ्या, कारण इतिहास म्हटल्यानंतर सर्वांचा आवडता असतो अशातला भाग नाही. तरी पण त्यात मध्ये नेमकं काय आहे, काय पार्श्वभूमी आहे हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा इतिहासाचा थोडासा भाग आहे, माहिती असा म्हणून सांगतो. लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धानंतर अशा तऱ्हेने जगामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली गेली की अशा तऱ्हेने साम्राज्यवादी राष्ट्रांनाच सांगितलं गेलं की तुमच्या साम्राज्यामध्ये जी जी राष्ट्र आहे त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप खंडातील सर्व राष्ट्र जे आहेत ते अशा तऱ्हेने दमछाक त्यांची झालेली होती. ब्रिटिशांना सुद्धा इथं राज्यकारभार करणं शक्य नव्हतं किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचा फार मोठा दबाव होता की देशाला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. परंतु स्वातंत्र्य देत असताना ते स्वातंत्र्य कसं द्यायचं ही समस्या इंग्रजांच्या पुढे होती. कारण इंग्रजांनी आपला देश घेत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे असं कोणाकडून एकाकडून आपल्या त्यांनी देश घेतलेला नाही. त्या काळामध्ये भारतामध्ये अशा तऱ्हेने राजेशाही होती. जवळजवळ 565 अशा तऱ्हेने संस्थानिक होती. त्या संस्थानिकाकडून इंग्रजांनी आपला देश त्यांनी ताब्यात घेतलेला होता. परंतु स्वातंत्र्य देत असताना नेमकं कुणाला स्वातंत्र्य द्यायचं, कुणाच्या स्वाधीन स्वातंत्र्य करायचं. मग त्या काळामध्ये काँग्रेस सक्रिय होतो. मग काँग्रेसकडे स्वातंत्र्य बहाल करायचं का किंवा संस्थानिकांकडे द्यायचं का अशी समस्या त्यावेळी इंग्रजांच्याकडे सुद्धा होती. आणि मग इंग्रजांनी लक्षात घ्या वेळोवेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपले व्हाईसरॉय पाठवलेले आहेत. त्या व्हाईसरॉयनी त्या वेळी लक्षात घ्या आपल्याला स्वातंत्र्यातले असणारे मूलभूत अधिकार जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपल्या लक्षात येईल की 1909चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल, या कायद्याअंतर्गत आपल्याला इंग्रजांनी वेळोवेळी स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वराज्य अंतर्गत अशा स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु लक्षात घ्या देशाला स्वातंत्र्य देण्याची वेळ आली गेली तेव्हा इंग्रजांनी ठरवलं गेलं की स्वातंत्र्य देत असताना त्या स्वातंत्र्याचा उपयोग सुद्धा येथील अशा तऱ्हेने तळागाळातील घटकांना सुद्धा, दुर्बलांना सुद्धा, वंचितांना सुद्धा, स्त्रियांना सुद्धा या स्वातंत्र्याचा फायदा झाला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका घेऊन इंग्रजांनी या 47च्या दरम्यान अशा तऱ्हेने अनेक व्हाईसरॉय पाठवलेले होते. मग यामध्ये लक्षात घ्या काही गोष्टी अशा आहेत की कॅबिनेट मिशन नावाचं अशा तऱ्हेने एक मिशन जे आहे ते मिशन भारतामध्ये आलं गेलं. ह्या इतिहासातल्या अनेक गोष्टी आहेत, हे वाचण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु काही मी हायलाइट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
हे स्वातंत्र्य अशा तऱ्हेने देत असताना हे स्वातंत्र्य कशा पद्धतीने द्यायचं यासाठी भारतामध्ये कॅबिनेट मिशन आलं. त्यालाच लक्षात त्रिमंत्री परिषद असं म्हणलं जातं. आणि हे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आल्यानंतर या कॅबिनेट मिशननं भारताला स्वातंत्र्य देत असताना दिल्यानंतर देशाचा राज्यकारभार कसा चालेल याचा आराखडा करण्यासाठी त्याने अशा तऱ्हेने अभ्यास सुरू केला गेला. काही गोष्टी लक्षात आपल्याला माहीत नाहीत, माहीत असणं फार गरजेचं असतं. हे कॅबिनेट मिशन जेव्हा भारतामध्ये आलं गेलं तेव्हा कॅबिनेट मिशन ठरवलं गेलं की या देशाला स्वातंत्र्य दिल्यानंतर स्वातंत्र्य चालण्यासाठी किंवा देशाचा राज्यकारभार करण्यासाठी देशाला अशा तरी राज्यघटना असली पाहिजे. मी राज्यघटना कशी असावी बघा, कदाचित तुम्ही ते ऐकलेलं नसेल. कॅबिनेट मिशन म्हणतो लक्षात घ्या की या देशाची राज्यघटना जी आहे ती राज्यघटना 3 प्रकारची असावी. ती कशी असावी तर वायव्य सरहद मध्य प्रांत जो आहे या वायव्य सरहद्द प्रांताची एक राज्यघटना असावी, मध्य भारताची एक राज्यघटना असावी आणि ईशान्य भारताची राज्यघटना असावी. अशा तऱ्हेने या देशामध्ये 3 राज्यघटना असाव्यात आणि या 3 राज्यघटनेची मिळून अशा तऱ्हेने एक राज्यघटना असावी. हे कॅबिनेट मिशन न त्रिमंत्री परिषदेनं अशा तऱ्हेने आपल्या देशापुढे आराखडा मांडला गेला. आज जे आपण पाहतो लक्षात घ्या की वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे आजचा पाकिस्तान, मध्य भारत म्हणजे आत्ताच असणारा भारत आणि अशा ईशान्य भाग जो आहे तो आजचा असणारा बांगलादेश. आणि ह्या कॅबिनेट मिशन अशा तऱ्हेने देशामध्ये राज्यघटना तयार करण्यासाठी किंवा स्वातंत्र्यानंतर राज्यकारभार करण्यासाठी अशा तऱ्हेचा आराखडा तयार केला गेला. आणि ह्या आराखड्याच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं गेलं की संविधान लिहायचे असेल, राज्यघटना लिहायची असेल तर संविधान सभेची गरज आहे. आणि संविधान सभा कशी तयार केली गेली जाईल तर संविधान सभा तयार करत असताना या देशामध्ये ब्रिटिशांचा जो प्रांत होता, या देशामध्ये जी संस्थानकं होती, या देशामध्ये केंद्रीय अशा तऱ्हेने केंद्रीय मंडळ जे होतं याच्यातून प्रतिनिधी निवडले जातील आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या देशाचं संविधान जे आहे की राज्यघटना जी आहे ती लिहिली गेली जाईल. असे किती प्रतिनिधी निवडून येणार होते लक्षात घ्या तर जवळजवळ लक्षात घ्या 389 प्रतिनिधी जे आहे ते निवडले जाणार होते. त्याच्यातून भारताची राज्यघटना जी आहे संविधान जे आहे ते लिहिलं जाणार होतं. ही 389 संख्या जी आहे ते स्वातंत्र्य पूर्व काळातील 389 संख्या आहे. आणि या माध्यमातून अशा तऱ्हेने संविधान सभा जी आहे ते निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली गेली. आणि ही प्रक्रिया सुरू होत असताना लक्षात घ्या या 389 मध्ये काँग्रेसचे 204 होते, मुस्लिम लीगचे 73 होते आणि बाकी प्रत्येक पक्षाचे अशा तऱ्हेने एक असे होते. आणि अशा तऱ्हेने संविधान सभेसाठी एकूण 389 हे प्रतिनिधी जे आहे ते संविधान सभेसाठी निवडले गेले. आता लक्षात घ्या निवडले गेले असताना आणखीन एक आपल्याला इथं प्रश्न नेहमी भेडसावत राहतो. आपण भारतीय राज्यघटना म्हणलो, संविधान म्हणल्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते किंवा घटनेचे शिल्पकार म्हणून अशा तऱ्हेने त्यांची आपण डोळ्यासमोर त्यांना पाहतो. मग या 389 ज्या संविधान सभेमध्ये प्रतिनिधी निवडून आले गेले याच्यात डॉक्टर आंबेडकर होते का तर याच्यात डॉक्टर आंबेडकर नव्हते लक्षात घ्या. कारण ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर आंबेडकर जे आहे ते उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये उभे राहिले होते. आता उत्तर मुंबई मतदारसंघात उभे राहिले असताना त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांना मात्र निवडून जाता आलेलं नाही. आणि मग अशा तऱ्हेची ही परिस्थिती पाहिल्यानंतर पुढे लक्षात घ्या सर्वांच्या लक्षात असं आलं गेलं की संविधान निर्मिती किंवा संविधान निर्माण करणं किंवा तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नाही लक्षात घ्या. कारण आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत, अनेक पंथाचे लोक आहेत, अनेक जातीचे लोक आहेत. इथे विविधता तर खूपच आहे. त्या विविधतेतून एकता आणायची आहे आणि एकता निर्माण करण्यासाठी संविधानाची गरज आहे. आणि ते संविधान निर्माण करणारा जो ग्रस्त आहे तो सुद्धा त्याच विद्वतेचा असला पाहिजे. आपण त्या दरम्यान काळाचा जर विचार केला गेला तर डॉक्टर आंबेडकरांची विद्वता इतकी प्रचंड होती लक्षात घ्या की त्यांच्याशिवाय कोणता पर्यायच नव्हता. कायद्याचा असणारा अभ्यास असेल किंवा जगातील अनेक घटनांचा अभ्यास असेल हा त्यांच्याकडे खूपच होता. पण दुर्दैवाने लक्षात घ्या ह्या संविधान सभेसाठी जी काही निवडणूक झाली गेली त्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना निवडून जाता आलेलं नाही. आजही लक्षात घ्या आपण पाहतो की जे खऱ्या अर्थाने कायदे म्हणत असायला हवे, जे खऱ्या अर्थाने निवडून जायला हवे ते जाताना आपल्याला दिसत नाही. तर निवडणूक प्रक्रिया जी आजची कशी आहे तुम्हाला माहिती आहे की त्या काळात सुद्धा होती हे आपल्या लक्षात येत राहील. परंतु लक्षात घ्या हे निवडून गेलेले लोक जे त्यांनी विचार केला गेला त्याच्यामध्ये लक्षात घ्या पश्चिम बंगालमधून निवडून आलेले जोगेंद्र मंडल जे आहेत त्या जोगेंद्र मंडळी विचार केला गेला संविधान लिहायचं असेल तर डॉक्टर आंबेडकरांच्या शिवाय पर्यायच नाही. आणि मग जोगेंद्र मंडलांनी अशा तऱ्हेने आपल्या मतदारसंघाचा राजीनामा दिला गेला आणि त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांना या संविधान सभेमध्ये अशा तऱ्हेने निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि डॉक्टर आंबेडकर जे आहेत
हे संविधान सभेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही पार्श्वभूमी लक्षात घ्या कोणती आहे. ही पार्श्वभूमी आहे 26 जानेवारी 1950च्या अगोदरची पार्श्वभूमी सगळी आहे, किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरची पार्श्वभूमी लक्षात घ्या आहे. आणि अशा तऱ्हेने संविधान सभा जी आहे ही निर्माण झाली गेली. आता संविधान सभा निर्माण झाली गेली, संविधान सभेचं कामकाज सुरू झालं गेलं. डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत आले लक्षात घ्या. परंतु या काँग्रेस मधला की तथाकथित त्या काळातला एक प्रचंड मोठा गट असा होता की त्या गटाला डॉक्टर आंबेडकर हे नको होते. आणि या संविधान सभेमध्ये गेल्यानंतर ज्या काही समित्या निर्माण झाल्या गेल्या त्याच्यामध्ये 11 प्रमुख समित्या होत्या, 22 उपसमित्या होत्या. या समितीमध्ये जे प्रमुख लोक होते ते वेगळेच होते. आंबेडकरांना त्यामध्ये दुय्यम स्थान आपल्याला पाहायला मिळत राहतं. परंतु आंबेडकरांचं असणारं कर्तृत्व किंवा असणारं ज्ञान जे आहे हे सर्व लोकांना परिचित होतं. आणि अशा तऱ्हेने संविधान सभेचं कामकाज सुरू झालं गेलं. ही तर दुसरी एक अतिशय महत्वाची लक्षात घटना आहे, ही सर्व तुम्हाला माहिती आहे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय जे आहेत ते लॉर्ड माउंटबॅटन. आणि मग अशा तऱ्हेने त्रिमंत्री योजनेनंतर लक्षात घ्या भारताचा व्हाईसरॉय म्हणून माउंटबॅटन आले. आता माउंटबॅटन आल्यानंतर बॅटन एक वेगळीच लक्षात घ्या योजना आखली गेली. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या हा इतिहास फार मोठा आहे. लक्षात घ्या हा 15 मिनिटामध्ये 10 मिनिटांमध्ये हा सांगून संपणारा नाही तो. पण यातल्या कोणत्या घटना महत्वाच्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माउंटबॅटन जे व्हाईसरॉय जे आहे ते भारतामध्ये आले आणि आल्यानंतर अशा तऱ्हेने त्यांनी एक वेगळी योजना आखली गेली. कोणती योजना आखली गेली तर लॉर्ड माउंटबॅटन योजनेने लक्षात घ्या सांगितलं गेलं की पाकिस्तान वेगळा होईल, भारत हा वेगळा होईल आणि भारत आणि पाकिस्तानची वेगळी वेगळी अशा फाळणी होईल. आणि तशाच योजना जी आहे ती योजना लॉर्ड माउंटबॅटन मांडली गेली आणि त्याचं रूपांतर पुढे जे आहे ते अशा तऱ्हेने भारतीय स्वातंत्र्य कायद्यामध्ये झालं गेलं. आणि त्या कायद्यानं अशा तऱ्हेने वेगळा पाकिस्तान वेगळा भारत झाला गेला. आता वेगळा पाकिस्तान वेगळा भारत झाल्यामुळे लक्षात घ्या की पाकिस्तान जो भाग वेगळा झालेला होता त्याच्यातून जे प्रतिनिधी निवडून आलेले होते ते निवडून आलेले प्रतिनिधी जे आहे ते पाकिस्तानच्या संविधान सभेत गेले. जो भारतात भाग आलेला होता त्या भागातून जे प्रतिनिधी आलेले होते भारतीय संविधानामध्ये आले गेले. आणि दुर्दैव लक्षात घ्या तिथं झालं गेलं. जेसर आणि खुलना किंवा जोगेंद्रनाथ मंडलांचा जो काही मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर आंबेडकर निवडून आलेले होते. परंतु लॉर्ड माउंटबॅटनच्या योजनेमुळे तो भाग जो आहे तो पाकिस्तानामध्ये निघून गेला. आणि पाकिस्तानमध्ये निघून गेल्यामुळे भारतीय संविधान सभेचं जे काही सदस्य होतं आंबेडकरांचं होतं ते लक्षात घ्या रद्द झालं गेलं. आणि परत एकदा संविधान निर्मितीमध्ये फार मोठी समस्या निर्माण झाली गेली की ज्यांच्या आधारावर किंवा ज्यांच्या विश्वासावर किंवा ज्यांच्या ज्ञानावर ज्यांच्या कायद्याच्या अभ्यासावर आपण आपलं संविधान निर्माण करणार होतो आणि ते निर्माण करणारे जे ग्रस्त जे आहेत ते मात्र पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये निघून गेले. परत समस्या निर्माण झाली गेली. परंतु अशा तऱ्हेने त्या काळातील असणाऱ्या जाणकार लोकांनी अभ्यास लोकांनी विचार केला गेला की नाही हे संविधान जर निर्माण करायचं असेल तर याची फार मोठी गरज आहे. आणि परत लक्षात घ्या ज्या मुंबई मतदारसंघातून बॅरिस्टर जयकर निवडून आले होते त्या जयकरांना परत अशा तऱ्हेने राजीनामा द्यावा लागला. आणि अशा तऱ्हेने त्या माध्यमातून परत आंबेडकरांना मुंबई मतदारसंघातून निवडून आणलं आणि भारतीय संविधान सभेचे अशा ते सदस्य झाले गेले. आणि अशा तऱ्हेचा हा संविधान निर्मितीच्या अगोदरचा प्रवास जो आहे संविधान निर्मिती कशा पद्धतीने झाली गेली ही पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घ्या आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा तऱ्हेने भारतीय संविधान जे आहे ती निर्मिती किंवा लिहिण्याचं काम सुरू झालं गेलं. आणि सुरू होत असताना लक्षात घ्या याच्यामध्ये एकूण 11 मुख्य समित्या होत्या. त्या 11 मुख्य समित्यामध्ये ती ड्राफ्टिंग कमिटी जी होती ज्याला आपण मसुदा समिती म्हणतोय मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर आंबेडकर झाले गेले. आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने एकूण 7 सदस्य जे आहेत त्या 7 सदस्याच्या माध्यमातून अशा तऱ्हेने भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम हे सुरू झालं गेलं. आपण नेहमी म्हणतो लक्षात घ्या की भारतीय राज्यघटना जी आहे हिचा कालावधी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस असं आपण म्हणतो. पण लक्षात घ्या त्याच्या अगोदरची आणखीन एक माहिती अशी आहे हे मसुदा समितीने जे आहे ते मसुदा समितीने भारतीय राज्यघटना जी आहे ही फक्त आणि फक्त 141 दिवसातच पूर्ण केलेली होती. आणि तयार केलेली संविधान जे आहे जेव्हा संसदेपुढे मांडली गेली तेव्हा या राज्यघटनेच्यावर बऱ्याच अशा तऱ्हेच्या हरकती घेतल्या गेल्या. आता किती हरकती लक्षात घ्या थोडक्यात सांगतो हरकती किती 7,735 हरकती घेतल्या गेल्या. आणि हा एवढ्या मोठ्या 7,500 हरकतीला उत्तर देणे स्पष्टीकरण करणे यासाठी लक्षात घ्या 11 अधिवेशनं घ्यावी लागली. आणि 11 अधिवेशनामुळे एवढ्या हरकतीमुळे हा दीर्घ कालखंड अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळतो. या संविधानाच्या माध्यमातून लक्षात घ्या जे काही 355 कलम जे आहे ते प्रत्येक कलमाचं उत्तर जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांनी संसदेमध्ये लक्षात घ्या अगदी सर्वांना पटेल असं समजूतदारपणाने दिलेलं पाहायला मिळत राहतं. म्हणून लक्षात घ्या आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतो.
उगीच आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणत नाही, लक्षात घ्या. हा इतिहास सुद्धा लक्षात घ्या, आपल्याला माहिती पाहिजे. या संविधानाच्या माध्यमातून लक्षात घ्या आपल्याला काय दिलेलं आहे, थोडक्यात लक्षात घ्यायचा अभ्यास आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्याच पानावर लक्षात घ्या प्रास्ताविका आहे, त्याला आपण उद्देशिका म्हणतो, प्रियांबल म्हणतो. आणि हे प्रियांबल जे आहे उद्देशिकाचे सरनामा जो आहे, हा सरनामा म्हणजे लक्षात घ्या आपल्या घटनेचा सारांश आहे. आणि या उद्देशिकेमध्ये प्रत्येक शब्द लक्षात घ्या, हा देशाचं घटना सांगत राहते, आपल्या जीवनाचं तत्वज्ञान सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत राहते. सांगण्यासारखं लक्षात घ्या खूप आहे, याच्यामध्ये खूप अभ्यास आहे. जी मुलं एमपीसीचा अभ्यास करतात, यूपीएससीचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाचं आहे. त्यांची जी मुलाखत जी असते, त्या मुलाखतीमध्ये निम्मा भाग जो आहे हा भारतीय संविधानावर असतो किंवा राज्यकारभारावर असतो. म्हणून आजच्या ह्या पिढीनं किंवा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणं फार नितांत गरज आहे. ज्यांना लक्षात घ्या राज्यकारभार करायचा आहे की देशाची राज्यघटना कशा तऱ्हेची आहे, याने वाचणं फार गरजेचं आहे. आणि अशा तऱ्हेने या प्रियांबलाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की आपली राज्यघटना जी आहे ती कशा पद्धतीची आहे. या राज्यघटनेने लक्षात घ्या या देशातील प्रत्येक नागरिकाला, तो गरीब असेल, दरिद्री असेल, वंचित असेल किंवा प्रामुख्याने स्त्रिया असतील, यांना न्याय देण्याचं काम अशा तऱ्हेने या भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या आज 70 ते 71 वर्ष होऊन झाली तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेची किती नितांत गरज आहे हे लक्षात येतं. आपल्याबरोबरच पाकिस्तान स्वतंत्र झाला, पाकिस्तानची 3 वेळा राज्यघटनाची बदलली गेली. तिथला जो काही लष्कर प्रमुख आहे तो बरेच वेळा अशा तऱ्हेने पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन करू शकतो, पण या देशात तसं होत नाही. लक्षात घ्या, कारण याला आहे भारतीय राज्यघटना. या राज्यघटनेने लक्षात घ्या गरीबालाही मताचं मूल्य एकच आहे आणि श्रीमंतालाही मताचं मूल्य एकच आहे. गरीबातला गरीब सुद्धा राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकतो, ही राज्यघटनेत ताकद आहे. स्त्रियांना सुद्धा तेवढाच अधिकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही जरा इतिहास वाचा, इतिहासाकडे डोकावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या काळची परिस्थिती कशी होती आणि आजच्या काळची परिस्थिती कशा तऱ्हेची आहे. मी गरिबी पाहिलेली आहे, मी दारिद्र्य पाहिलेलं आहे आणि मी आज चांगले दिवस जे पाहतो आहे त्याला एकमेव म्हणजे भारताची राज्यघटना आहे. आणि ही राज्यघटना जोपर्यंत लक्षात घ्या आपण निरंतर ठेवू, शाश्वत ठेवू, चिरकालीन ठेवू, तरच लक्षात घ्या आपली भावी पिढी जी आहे ती निश्चितपणाने चांगल्या ठिकाणी जाऊ शकेल. आज जगामध्ये किंवा देशामध्ये अनेक अशा तऱ्हेच्या समस्या आहेत. या समस्यातून बाहेर काढायला असेल तर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या. तर बोलण्यासारखं लक्षात घ्या खूप तसं आहे, अभ्यासाचा खूप तसा आहे. आणि आपण सर्वांनी अशा तऱ्हेचं थोडंसं आपण चिंतन केलं, मनन केलं, अभ्यास केला तर आपण भावी पिढीला ही राज्यघटना आपण सांगू शकतो. त्या काळात केलेल्या त्यागाचं प्रतीक जे आहे त्या लोकांना सुद्धा आपल्याला अभ्यास सांगता येईल. तर अशा तऱ्हेने बराच असा वेळ झालेला आहे, मला खूप सांगायचं होतं, परंतु आजचा माहोल किंवा आजची परिस्थिती पाहिलं गेल्यानंतर आणि त्याचा इतिहास आवडतो असं काय नाही. जोशी सरांचा संगीताचा तास, शिंदे सरांचा संगीताचा तास आणि त्याच्यात इतिहास, हे सगळ्याच अवघड सगळी गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा मी थोडं जास्त भरभर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मी अभ्यास केला होता त्याचा. मला माहिती होतं, लक्षात घ्या, मी माझी सेवानिवृत्ती आहे, मला परत संधी येईल न येईल, येणारच नाही मला माहिती आहे. मग जाता 2 मिनिटं ज्यादा गेली काय बिघडणार आहे. तर असा थोडा विचार केला आणि माझेच मित्र प्राचार्य आहेत, त्यांनी काय मला सांगितलेलं नव्हतं 1 मिनिट आहे, 2 मिनिटं आहे, जरा बरं वाटलं गेलं मला आणि म्हणून थोडासा मी तुमची 2 मिनिटं वेळ घेतलेला आहे. परंतु जाता मी हे सांगेन, लक्षात घ्या आपली फार मोठी जबाबदारी आहे. शिक्षक आपण आहोत, या देश घडवण्यामध्ये आपला फार अहम रोल आहे, मोठा रोल आहे. आपण लक्षात घ्या आपले संविधान, आपली राज्यघटना जी आहे ती आपण वाचली पाहिजे आणि वाचून नाही इतरांना सांगितलं गेलं पाहिजे. एवढीच मी तुमच्या सर्वांना अपेक्षा करतो आणि वाढलेले 2 शब्द जे ते मी इथंच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यालयाचे प्राचार्य, माझे मित्र श्री दरेकर सर, व्यासपीठावरील उपस्थित शाळा समितीचे सदस्य श्री धीरूभाई टेलर, सर्व विद्यालयाचे विविध विभागाचे पदाधिकारी, तर सगळ्यांची नावं घेत नाही मी, विविध विद्याशाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला माने सरांनी दिलेली आहे. आपले
अधिकार कर्तव्य ज्या संविधानाने आपल्याला दिली त्यांचा एकदम व्यवस्थित मार्गदर्शन किंवा इतिहास माने सरांनी आपल्या समोर मांडला. ते MA मराठी आहे, त्यांचे वाचन खूप चांगलं आहे. थोडा वेळ आपला त्यांनी जास्त घेतला पण एक चांगली माहिती आपल्याला मिळाली. ही माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. त्यामुळे त्या विषयाकडे मी आता परत जात नाही. ज्या राज्यघटनेने किंवा संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकार आणि हक्काचा आपण नेहमी आग्रह धरत असतो की हा माझा अधिकार आहे, हा माझा हक्क आहे. पण त्या राज्यघटनेने ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, ज्या कर्तव्य दिलेले आहेत, ती कर्तव्य मी थोडक्यात मांडतो. त्यापूर्वी मला ध्वजवंदन करण्याचा किंवा ध्वजारोहण करण्याचा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या प्राचार्यांचे आभार मानतो. ही एक आपल्या विद्यालयाची चांगली परंपरा आहे. मला वाटत नाही की परंपरा कुठे चालू असेल, परंतु माझ्या आठवणीप्रमाणे 92-93च्या दरम्यान साधारणतः YD कुलकर्णी सर आपले प्राचार्य असताना ही प्रथा आपण सुरू केली की विद्यालयामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे ह्या दरम्यान जे शिक्षक सेवानिवृत्त होत असतील त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची प्रथा आपल्या विद्यालयाने सुरू केली आणि ती आज तागायत चालू आहे. माने सर आणि मी 31 मेला आम्ही दोघे एकाच दिवशी सेवानिवृत्त होणार असल्याने त्याचा मान आम्हाला मिळाला. हा सगळ्यात मोठा मान आम्ही समजतो. ध्वजवंदन करण्याचा मान सहसा कोणाला मिळत नाही. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि ज्या हक्काने आपण आपल्या अधिकारासाठी बांधतो त्याच हक्काने आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. तर संविधानाने आपल्याला काही कर्तव्य दिलेले आहेत ते मी थोडक्यात वाचून दाखवतो. भारतीय संविधानाचे पालन करणे हे आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. संविधानामधील आदर्श जे आहेत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याचा आपण आदर केला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे आपण पालन केले पाहिजे. जसे देशभक्त व क्रांतिकारकांचा आपण आदर केला पाहिजे. आपल्या देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडत्व हे आपण सुरक्षित ठेवले पाहिजे. हे देखील आपले एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. देशभक्ती, देशसेवा, देशाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. भेदभाव न करणे, एकोपा वाढवणे, बंधुत्वाची भावना, स्त्रियांचा आदर करणे, वाईट प्रथांचा त्याग करणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. देशातील संमिश्र संस्कृतीचे जतन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करणे, सजीव प्राण्यांवर दया करणे, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासा वृत्ती बाळगणे हे आपलं कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे, हिंसा न करणे, देशाच्या प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्न करणे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. स्वच्छ भारत या अभियानाअंतर्गत आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी भारत सरकारचे चालू असलेले प्रयत्न हे आपल्यासाठी व आपल्या आरोग्यासाठीच असल्याने आपले घर, आपला परिसर, पर्यायाने आपला देश स्वच्छ ठेवणे ही मी थोडक्यात आपल्याला आपली कर्तव्य सांगितली. ह्या कर्तव्याला जागवून आपण आपली कर्तव्य जर पार पाडली तर पर्यायाने आपण आपल्या देशाची आपली प्रगती करू शकतो. आपण एक सुजाण नागरिक होऊ शकतो. तर हे मी सांगितलेली कर्तव्य आपण प्रत्येकाने अंमलात आणावी. पुन्हा एकदा मला ध्वजवंदनाची संधी दिल्यामुळे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी प्रमुख अतिथी म्हणून आलेले शाळा समिती सदस्य माननीय धीरूभाई टेलर, आजचे आपल्या शाळेतले सदस्य आणि हित जोपासणारे आपले माने सर,
वरिष्ठ लिपिक आंबेकर सर, उपप्राचार्य, सर्व शाळांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर प्रतिनिधी, शिक्षक सहकारी आणि माझे लाडके विद्यार्थी मित्र, आज आपण राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि हा राष्ट्रीय सण उत्सव हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न राहता देशाभिमान आपला कायम टिकला पाहिजे. इंग्रज सरकारने मुठभर लोकसंख्या असलेल्या ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या मिळून सुद्धा त्यांच्या देशाची संख्या होत नाही, जो 5 खंडांमध्ये विभागला गेलेला आहे, असा देश केवळ देश स्वाभिमान, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या तत्वावर अख्ख्या जगावर राज्य करतो आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करतो. असा इंग्रजांसारखा देश ज्या देशाने भारत देशावरती सुद्धा जवळपास 150 वर्ष सांगितले जातं, परंतु जवळपास 250 वर्ष राज्य केलेलं आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि ओरिसा यामध्ये त्यांचं राष्ट्र आपल्यावरची राज्य करत होतं. मग आपल्या देशामध्येच असं काय घडतं की एवढी मोठी हिमालयापासून काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत, मुंबईपासून कोलकात्यापर्यंत एक संघ भारत राहण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत आणि ह्या अडचणी निर्माण करणारे आपलेच काही लोक निर्माण होत आहेत. तुम्ही परवा दिवशी एक घटना ऐकली असेल की संगणक युगात हॅकर्स निर्माण झालेत आणि त्यांनी आपली वेबसाईट हॅक केली म्हणून 1-2 दिवस आपला मोबाईल नेटवर्क चालत नव्हतं. का आमच्या देशात, आमच्याच देशासाठी प्रेम असलेले लोक निर्माण होऊ शकत नाहीत का? ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचा रक्ताचा एक थेंब वेचला, ज्यांनी घरादारावरती नांगर फिरवला आणि हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते जपण्याचं काम आम्ही करू शकत नाही का? देशाची अखंडता एकत्र ठेवू शकत नाही का? आज बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो आणि आम्ही आमचे सुशिक्षित म्हणवणारे, विचारांचे गाथे म्हणवणारे हे पडद्याच्या आड लागतात आणि मग फक्त आपण विचार करतो, शिव्या देतो, बोलतो की आजचे देशाचे नेते भ्रष्ट आहेत. जर देशाच्या या राज्यघटनेचा या सुशिक्षित लोकांनी जर मतदानद्वारे करून हक्क बजावला आणि चांगल्या व्यक्ती या संसदेवर पाठवल्या तर देश निश्चित आजही आपली जागतिक स्तरावरती प्रगती करू शकेल. मला परवा दिवशी आंबेकर सरच म्हणत होते की आपल्या देशाला खासदार आणि आमदार जर बनवायचं असेल तर त्यांची UPSC, IPSCच्या परीक्षा त्यांच्या घेतल्या पाहिजे. खरंय, असे लोक जर वैचारिक पातळीवरचे चांगले लोक जर संसदेवर गेले तर देश बांधणीला वेळ लागणार नाही. आम्ही फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे तिरंग्याचा अभिमान, मोठमोठ्या घोषणा, इतर वेळेस आम्ही फक्त नावं ठेवायची कामं करतो. आज आपल्या देशामध्ये गरज आहे आणि हे तुम्ही जाणलंय, करोनाचं एक संकट जागतिक स्तरावरती आलं आणि या जागतिक स्तरावरती करोनाने सगळ्यात जास्त धुमाकूळ ब्राझील आणि भारत या देशांमध्ये घातली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला
कोणी मदत केली असेल तर खऱ्या अर्थाने जे कोविड योद्धे होते, या कोविड योद्ध्यांनी हा देश पुन्हा उभा केलाय. आणि हे कोविड योद्धे कुठले आहेत? तळागाळातले, ज्यांनी आपल्या घरादाराचा विचार केला नाही असे कोविड योद्धे आहेत. आणि ज्यांना अतिशय बौद्धिक पातळीवरती उच्च आहेत त्यांनी आपली घरं भरली आहेत. म्हणजे आजच्या या पिढीला, आजच्या या देशाला खरी गरज कोणाची आहे? तर खरी गरज आहे ती तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या वैचारिक पातळीची आहे. राज्य घटनेच्या कलमानुसार प्रत्येक व्यक्ती या देशात चालत नाही. प्रत्येक गोष्ट या देशात तशी घडेलच याची शाश्वती नाही. पण राज्य घटना टिकवायची असेल तर तुमच्या आमच्या सारख्या शिक्षकांना उभं राहावं लागेल. आज देशाची ती खरी गरज आहे. आणि मला बऱ्याच वेळा असं वाटतं की चाणक्यांचं एक उदाहरण या निमित्तानं द्यावं. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार, अराजकता देशात माजते तेव्हा तेव्हा देश बांधण्याचं काम हा शिक्षक करत असतो. कुठलंही उदाहरण घ्या, या उदाहरणामध्ये आपली भूमिका ही महत्वाची आहे. आज राज्यघटना समजून सांगायची असेल, संविधान समजून सांगायचं असेल, लोकांच्या जागृती निर्माण करायची असेल, तर आपल्या शिक्षकांना उभं राहावं लागेल. भविष्यात याच्याही पेक्षा अनेक संकट येणार आहेत आणि जी संकट येणार आहे ती झेलण्याची ताकद जर या सुजाण नागरिकांमध्ये भरायची असेल तर त्या शिक्षकांना भरावे लागणार आहे. राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आपण प्रत्येक व्यक्ती, नागरिक जोपर्यंत आदर्श घडवत नाही तोपर्यंत हा देश विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकणार. खरा विकास घडवायचा असेल तर ही जी आपल्या समोर विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना घडवायचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या त्या राष्ट्रीय सणांना कुठेतरी किंमत मिळेल. मला या निमित्त एवढंच सांगायचं आहे की आपण आता सजग होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. पुढल्या वर्षी 26 जानेवारीला मी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे मला पुन्हा एकदा मलाही भाषण करायची संधी मिळणार नाही. माने सरांनी 1935 पासून 1949 पर्यंतचा इतिहास सांगितला. आंबेडकर सरांनी कर्तव्य सांगितली. आणि या सगळ्यातून सांगण्याचं उद्दिष्ट एकच की आपण कर्तव्य नीट केलं, आपण आपल्याला ओळखलं तरी आपण भारत देश बांधू शकतो. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी, कारण आज तशी पाहायला गेलं तर वेळ आपल्याला ठरवून दिलेली आहे, करोनाचा काळ आहे आणि त्याच्यामुळे काही नियम आपल्याला दिलेले आहेत. परंतु सगळीकडे करोना चालतो, फक्त शाळेतच चालत नाही. विद्यार्थ्यांसाठी ही एक दुर्दैवाची बाब आहे. बरेचसे वर्ग अजूनही आपले बंद आहेत. जी किलबिल, जे कार्यक्रम इथे होतात 26 जानेवारीच्या दिवशी ते घडत नाही. 2 वर्ष झाले आपण एका संकटातून जात आहोत. ज्या 26 जानेवारीसाठी मला आदेश दिला जातो की मला ऑर्डर द्यायची आहे, माझी एक इच्छा असते विदाउट माईक ऑर्डर द्यायची, पण ती मुलं सगळी चिडीचूप एका ऑर्डर मध्ये होतात. आज मात्र ती एक खंत जाणवली. सकाळी सुद्धा येताना पहाटेच सगळीकडे गाणी लागलेली असायची देशभक्तीपर, पण आज कुठेही गाणं ऐकायला आलं नाही.
रस्त्याने पोरांच्या हातात झेंडे दिसले नाहीत, कुठेही येताना गर्दी दिसली नाही. आणि हे कुठेतरी थोडस मनाला पण लागलं, जाणीव झाली की निसर्ग मानवाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतो. तरीही आपले काही छोटे वीर शाळेतले इथे आले, त्यांना बघितलं जरा बरं वाटलं आणि बँड वाजला. पुन्हा एकदा राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम उफाळून आलं. या छोट्याखानी कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त समूहगीत सादर केलं. दुपार विभाग, सकाळ विभाग, जोशी सर, शिंदे सर, विद्यार्थी, एका विद्यार्थ्यांनी छान भाषण केलं, समूहगीत सादर केली. या छोट्याशा कार्यक्रमात त्यांनी एक रोषणाई भरली. या सगळ्यांचं मी प्राचार्य म्हणून कौतुक करतो. कारण मी फक्त एकदाच म्हणलं की विद्यार्थी नाहीत म्हणून आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम नुसतंच ध्वजारोहणाने होणार का, तर काही शिक्षकांनी गीतं बसवावेत. आणि खरंच छान, अतिशय उत्तम गीतं इथे सादर झाली, समूह गीते सादर झाली. काही मुलांनी ती पाहिली की विद्यार्थी नसताना शिक्षक सुद्धा लढाईला सुरुवात करतात आणि कार्यक्रम छान पार पडला. या सगळ्यांचं मी कौतुक करतो. 2 दिवस ध्वज बांधणे, कार्यक्रमाचं नियोजन करणे, तारू मॅडम, बोके मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी खूप छान काम केलंय. आमचे सेवक वर्ग, त्याच्यामध्ये कदम मामा, घारे काका, आडाव, या सगळ्यांनी आत्ता सुद्धा मी त्यांना जस्ट सांगितलं की आता इथे उभे इतका वेळ कार्यक्रम होणार आहे, त्यावेळेस आंबेडकर सरांनी मी सांगितलं की आता यांना बसायला खुर्च्या आणा. तेवढ्या वेळात त्या खुर्च्या खाली आल्या, सगळ्यांची सोय बसायची झाली. त्यामुळे या लोकांचं सुद्धा मी कौतुक करतो. कारण प्रत्येकाने जोपर्यंत एकत्रित काम केलं जात नाही तोपर्यंत कोणताच कार्यक्रम छान पार पडत नाही. हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या मनातील व्यथा तुम्ही खंत इथे व्यक्त केलेली आहे. पण अजून एक कार्यक्रम सर तुमच्या हातामध्ये आहे, 15 ऑगस्ट. त्यासाठी तुम्ही प्रमुख पाहुणे असणार आहात. यानंतर आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. यानंतर वंदे मातरम होईल. खडे होंगे, खडे. वंदे मातरम गीत सादर करीत आहेत श्रीमती देशपांडे मॅडम. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी, सुवासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरम्. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. कार्यक्रम संपला.